नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपल्याला 125 पानावरचा नवीन प्रकरण जे आहे नंबर 3चं, त्याचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, म्हणजे भागीदारी संस्थेची पुनर्रचना. पुनर्रचना याचा अर्थ पुन्हा प्रस्थापन केलं जातं भागीदारी संस्थेचं. भागीदारी संस्थेमध्ये सुरुवातीला समजा 2 पार्टनर संपूर्ण व्यवस्थापन पाहत असतील आणि समजा गरज पडली तर आपण तिसरा एक पार्टनर संस्थेमध्ये घेतो आणि तिसरा पार्टनर संस्थेमध्ये घेतल्यामुळे संस्थेची सगळी रचना जी आहे ती बदलते. त्याच्यामुळे त्याला नाव दिलं आहे भागीदारी संस्थेची पुनर्रचना. आणि त्याच्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे नवीन भागीदाराचा प्रवेश. समजा ए आणि बी असे 2 पार्टनर अगोदरपासूनच्या धंद्यामध्ये असतील आणि आपण सी नावाचा तिसरा पार्टनर जर धंद्यामध्ये सहभागी करून घेतला तर सी या नवीन पार्टनरला आपण म्हणणार आहोत संस्थेचा न्यू पार्टनर. आणि हे जे आहेत 2 जुने पार्टनर, त्या जुन्या पार्टनरना म्हणणार आहोत आपण ओल्ड पार्टनर. आता नवीन पार्टनर धंद्यामध्ये येत असताना तो काही विशिष्ट रक्कम धंद्यामध्ये घेऊन येईल. त्याला नवीन पार्टनर जेव्हा धंद्यामध्ये काही भांडवल आणतो रोख रकमेच्या स्वरूपात, त्याला म्हणतो आपण नवीन पार्टनरनी भांडवल आणणं. बघा, व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल, अर्थ इकडे दिलेला आहे. नवीन पार्टनरने धंद्यामध्ये येताना भांडवल म्हणून रोख रक्कम आणणे. आता रोख रक्कम आणल्यावर कॅश आणली असेल तर कॅश इज अ रिअल अकाउंट, कॅश कम्स इन. आणि चेक आणला असेल तर आणलेल्या चेकचे पैसे आपण आपल्या संस्थेच्या नावाने जे बँकेमध्ये खातं ओपन केलं असेल त्या खात्यावर जमा करणार, म्हणजे बँक बॅलन्स वाढणार. म्हणून चेक आणला असेल तर आपण बँक अकाउंट डेबिट करणार. म्हणून कॅश आणली असताना कॅश अकाउंट डेबिट, चेक स्वरूपात रक्कम आणली असेल तर बँक अकाउंट डेबिट. म्हणून एंट्रीमध्ये दिला आहे कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नवीन पार्टनर हा त्या भांडवलाचा म्हणजे रोख रकमेचा गिवर असतो. म्हणून क्रेडिट द गिवर या नियमानुसार टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. समजा नवीन पार्टनरनी धंद्यामध्ये कॅश न आणता एखादी मालमत्ता किंवा एखादी ॲसेटच धंद्यामध्ये आणली असेल तर ॲसेटचं पण बॅलन्स डेबिट असते. म्हणजे ॲसेट इज अ रिअल अकाउंट, म्हणून ॲसेट आल्यावर आपण डेबिट करतो. डेबिट व्हॉट कम्स इन, ॲसेट कम्स इन. म्हणून बघा म्हटलंय व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स एनी ॲसेट टुवर्ड्स हिज कॅपिटल, नवीन पार्टनरने धंद्यामध्ये येताना भांडवल म्हणून एखादी मालमत्ता म्हणजे ॲसेट आणली असेल तर त्या व्यवहाराची एंट्री आपण करणार आहोत ॲसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता नवीन पार्टनर धंद्यामध्ये येण्यापूर्वी जे 2 पार्टनर धंद्याचं व्यवस्थापन चालवत होते त्या 2 पार्टनरचा जो अगोदरपासूनचा प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल त्याला म्हणायचं आहे आपल्याला ओल्ड रेशो. म्हणून ओल्ड रेशोची थोडक्यात माहिती दिली आहे. अगोदरपासून धंद्यात असलेल्या 2 पार्टनरचे नफ्याचे गुणोत्तर. आणि नवीन पार्टनर धंद्यामध्ये आल्यामुळे आपल्याला एक तिसरा पार्टनर धंद्यामध्ये येतो, त्यामुळे आपल्याला नवीन रेशो बनवावा लागतो. म्हणजे तिघांचा येतो तो न्यू रेशो, त्याला म्हणायचं आपल्याला न्यू रेशो. नवीन पार्टनर धंद्यात आल्यामुळे धंद्यातील एकूण 3 पार्टनरचे नवीन गुणोत्तर, त्याला म्हणायचं आपल्याला न्यू रेशो. म्हणजे ओल्ड रेशो आहे तो 2 पार्टनरचा असेल आणि न्यू रेशो जो असेल तो 3 पार्टनरचा असेल. आता नवीन रेशोचे उपयोग जे आहेत ते पुढील 2 कारणासाठी आपल्याला करायचे आहेत. बघा, त्यातला पहिला उपयोग आहे गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी न्यू रेशो वापरावा. आता गुडविल रिटर्न ऑफ करणं म्हणजे काय हे तुम्हाला मी गुडविलच्या ज्या एंट्री व्हॉट्सअपवर पाठवीन त्या एंट्रीमध्ये डी पर्यायामध्ये दुसरी एंट्री असेल त्याला म्हणायचं आहे गुडविल रिटर्न ऑफ करणे. तर गुडविल रिटर्न ऑफ करायचे असेल तेव्हाच आपल्याला न्यू रेशो वापरावा लागेल. आणि दुसरं कारण आहे नवीन पार्टनरने आणलेल्या
कॅपिटलच्या प्रमाणात तीनही पार्टनरचे कॅपिटल ॲडजस्ट करायचे असतील तरच न्यू रेशो वापरावा. कॅपिटल ॲडजस्ट करणं म्हणजे काय करणं ह्या संबंधीचा एक छोटा प्रॉब्लेम मी ह्या एपिसोडच्या नंतर घेणार आहे. पुढच्या एपिसोडला तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष कॅपिटल ॲडजस्ट करणं म्हणजे काय करणं हे कळेल. आणि जेव्हा कॅपिटल ॲडजस्ट करायला सांगितलेले असतील तेव्हाच आपल्याला न्यू रेशोचा वापर करावा लागेल. म्हणजे न्यू रेशो आपल्याला दोनच कारणासाठी वापरायचा आहे. एक म्हणजे गुडविल रिटर्न ऑफ करायचे असेल तर, आणि सर्व पार्टनरचे कॅपिटल ॲडजस्ट करायचे असतील तर. आणि न्यू रेशो काढण्यासाठी आपल्याला पुढच्या स्टेप वापरायच्या आहेत. तर न्यू रेशो काढण्यासाठी पुढील स्टेप कराव्या. त्याच्यामध्ये पहिली स्टेप दिली आहे 1 रुपया प्रॉफिट गृहीत धरावा. दुसरी स्टेप दिली आहे 1 रुपयातून नवीन पार्टनरचा शेअर वजा करावा. नवीन पार्टनर धंद्यामध्ये आल्यानंतर त्याचा आता धंद्यामध्ये त्याचा जो शेअर आहे तो प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल तर तो शेअर जो आहे तो 1 रुपयातून वजा करायचा आहे. आणि तो शेअर वजा केल्यानंतर जी काही वजाबाकी येईल ती वजाबाकी आपल्याला अंशछेद रूपात मिळेल. आणि त्या वजाबाकीला ओल्ड पार्टनरच्या ओल्ड रेशोनी गुणायचं आहे तिसऱ्या स्टेपला. आणि ह्या 3 स्टेप केल्यानंतर जो काही 3 पार्टनरचा न्यू रेशो येईल तो आपल्याला मिळेल. आणि मगच त्या न्यू रेशोचा आपल्याला ह्या 2 कारणासाठी वापर करता येईल. पुढे या प्रकरणावर आपल्याला आणखीन एक रेशो शिकायचा आहे. त्याचं नाव आहे सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणं. आता नवीन पार्टनर आपण धंद्यामध्ये घेतल्यामुळे जुन्या पार्टनरना नफ्यामध्ये काही प्रमाणात त्याग करावा लागेल. तर त्यांनी किती प्रमाणात त्याग केला आहे त्या त्यागाचं प्रमाण, त्या प्रमाणाला म्हणायचं आहे सॅक्रिफाईस रेशो. आणि सॅक्रिफाईस रेशो आपल्याला तेव्हाच काढता येईल जेव्हा आपल्या प्रॉब्लेममध्ये न्यू रेशो दिलेला असेल. म्हणून इथे दिले बघा, प्रॉब्लेममध्ये न्यू रेशो दिलेला असेल तरच सॅक्रिफाईस रेशो काढावा लागतो, अन्यथा नाही. आणि सॅक्रिफाईस रेशोचं सूत्र आहे सॅक्रिफाईस रेशो बरोबर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सॅक्रिफाईस रेशो पण 2च पार्टनरचा येतो, कारण नवीन एक पार्टनर घेतल्यामुळे जुन्या 2 पार्टनरनाच त्याग करावा लागतो. हा सॅक्रिफाईस रेशो सुद्धा कसा काढायचा याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आपण एक खास सॅक्रिफाईस रेशो काढण्याकरता एक व्हिडिओ बनवू. आणि त्या व्हिडिओमध्ये एक छोटं उदाहरण घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा. इथे इंग्लिशमध्ये व्याख्या दिली आहे, द रेशो इन विच ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाईस रेशो. हे झालं सॅक्रिफाईस रेशो बद्दल. म्हणजे आपल्याला या प्रकरणामध्ये एक न्यू रेशोचा अभ्यास करायचा आहे आणि सॅक्रिफाईस रेशोचा अभ्यास करायचा आहे. दुसरा या प्रकरणावरचा एक वेगळा पॉइंट आहे गुडविलचा. जसं नवीन पार्टनर धंद्यामध्ये येताना काही रोख रक्कम भांडवल म्हणून आणतो तसंच एक विशिष्ट रक्कम गुडविल म्हणून आणतो. तर ती गुडविल जर संस्थेमध्ये दिलेली नसेल तर ती गुडविल काढण्यासाठी ॲडजस्टमेंटमध्ये जी काही माहिती दिलेली असेल त्यानुसार आपल्याला गुडविल पण काढावी लागते. या प्रकरणामध्ये गुडविल काढण्यासाठी 2 मेथड आहेत. त्यापैकी पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. जर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी गुडविल काढायची असेल तर त्याच्या फक्त 2च स्टेप आहेत. त्यातली पहिली स्टेप आहे ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट मायनस लॉस इफ एनी, म्हणजे लॉस दिला असेल तर मायनस केला जाईल, आणि भागिले नंबर ऑफ इयर्स, म्हणजे जेवढ्या वर्षांची माहिती दिली आहे तेवढ्या वर्षांनी टोटल प्रॉफिटला आपल्याला भागावं लागेल आणि आपला ॲव्हरेज प्रॉफिट मिळेल. आणि दुसऱ्या स्टेपला गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस. इथे परचेसचा अर्थ खरेदी लागत नाही तर पट लागतो. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिटच्या दुप्पट सांगितलं असेल तर 2नी गुणणार. ॲव्हरेज प्रॉफिटच्या 3 पट गुडविल आहे असं सांगितलं असेल तर ॲव्हरेज प्रॉफिटला आपल्याला
3 ने गुणावं लागेल, म्हणजे परचेजचा अर्थ आपल्याला इथे पट असा लावावा लागेल. म्हणून दुसऱ्या स्टेपला गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस. आता ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा म्हणजे काय करायचं, जे 3 किंवा 4 वर्षाचे प्रॉफिट दिले असतील त्या सर्व प्रॉफिटची आपण बेरीज करायची आहे. एखाद्या वर्षाचा जर लॉस दिला असेल तर त्या बेरजेतून तो लॉस आपल्याला मायनस करायचा आहे आणि टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी, तर ती वजा करून जी बेरीज येईल त्या बेरजेला नंबर ऑफ इयर्स म्हणजे जेवढ्या वर्षांची माहिती दिली असेल तेवढ्या वर्षांनी त्या वर्षांच्या संख्येने आपल्याला भागायचं आहे की आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळतो. आणि मग ॲव्हरेज प्रॉफिटच्या जितके पट गुडविल असेल तेवढ्या पटीने गुणून ॲव्हरेज प्रॉफिटला गुणून आपल्याला या मेथडमध्ये गुडविल मिळेल. पुढे गुडविल काढण्याची दुसरी पद्धत आहे सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडनी जर गुडविल काढायची असेल तर सुरुवातीला पहिल्या स्टेपला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागतोच, तो आपण वरील पद्धतीने काढायचा आहे. आणि त्यातल्या दुसऱ्या स्टेपला नॉर्मल प्रॉफिट काढावा लागेल. तर नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र आहे कॅपिटल एम्प्लॉईड गुणिले NRR छेद 100. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे संस्थेच्या भागीदारांनी संस्थेमध्ये गुंतवलेलं एकूण भांडवल, त्याला म्हणायचं कॅपिटल एम्प्लॉईड. आणि गुणिले NRR, NRR चा अर्थ होतो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, म्हणजे आपण ज्या धंद्यामध्ये आहोत त्याच धंद्यामध्ये इतर ज्या काही संस्था असतील तर त्यांना साधारणपणे किती नॉर्मली प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटचा रेट, त्याला म्हणायचं आहे NRR. हा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेला असेल कधी जर सुपर प्रॉफिट मेथडनी गुडविल काढण्याचा उल्लेख असेल तर. आणि नॉर्मल प्रॉफिट काढण्याकरता हे सूत्र वापरायचं. आणि नॉर्मल प्रॉफिट मिळाला की तिसऱ्या स्टेपला सुपर प्रॉफिट काढायचं आहे. सुपर प्रॉफिटचं सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला पहिल्या स्टेपला मिळाला असेल, नॉर्मल प्रॉफिट आपल्याला दुसऱ्या स्टेपला मिळाला असेल, तर ॲव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट ही वजाबाकी करून आपल्याला मिळेल सुपर प्रॉफिट. आणि मग चौथ्या स्टेजला सुपर प्रॉफिटच्या किती पट संस्थेची गुडविल आहे ते तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिला असेल त्या पटीने आपल्याला गुणायचं आहे, तेव्हा गुडविल मिळेल आपल्याला. चौथ्या स्टेजला गुडविल बरोबर सुपर प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस हे सूत्र वापरून जी अमाऊंट येईल ती संस्थेची गुडविल असेल. याच्या पुढच्या एपिसोडमध्ये मी न्यू रेशो कसा काढायचा त्याचा एक प्रॉब्लेम घेईन आणि सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा त्याचा एक आपण प्रॉब्लेम घेऊ. तर तुम्हाला प्रत्यक्ष न्यू रेशो कसा काढला जातो आणि प्रत्यक्ष सॅक्रिफाईस रेशो कसा काढला जातो याचं स्पष्टीकरण व्यवस्थित कळेल.